पोटाची चरबी फक्त 15 दिवसात कमी करा. नमस्कार मंडळी, माझ्या अनुभवातून मी सांगते. माझी पोटाची चरबी वाढत होती आणि ती मी दुर्लक्षित करत होते. कपडे घट्ट बसायला लागले होते. बसल्यावरती पोट विचित्र दिसायचं आणि आरशात उभे राहिले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येत होतं ते माझं पोटच. मला वाटलं हे असंच चालणार नाही, आता स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. चला तर आपण जाणून घेऊया. मग मी माझ्यासाठी काही नियम ठरवले. हे नियम थोडे थोडे करत गेले, पण मला खूप मोठा बदल दिसला. आता ते मी तुमच्या बरोबर अगदी मनापासून आणि माझ्या अनुभवातून शेअर करते. पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्यात पहिले माझ्या पोटाची खरी समस्या जाणून व समजून घेतली. वजन फार नव्हतं, पण पोट सुटलं होतं. मला लक्षात आलं की माझं जेवण वेळेवर होत नव्हतं. त्यात साखर आणि मीठ खूप होतं आणि पचन नीट होत नव्हतं. हे 3 कारणे समजली तेव्हाच बदल सुरू केले. दुसरी, सकाळी उठल्यावर मी कोमट पाणी पिण्याची सवय लावली. सुरुवातीला फक्त 1 ग्लास, पण नंतर 2 झाले. यामुळे माझी ब्लोटिंग पूर्णपणे कमी झाली. सकाळी पोट फुगलेले वाटायचं, ते 10 दिवसातच कमी झालं. तिसरी गोष्ट म्हणजे मी सकाळचा नाश्ता उशिरा करणं बंद केला. आधी नाश्ता 11ला करायची, आता 8ला करते. शरीराला खूप ऊर्जा मिळाली आणि पोटावरचा ताण कमी होऊ लागला. चौथी गोष्ट, मी नाश्त्यात जड पदार्थ बंद केले. पोहे, उपमा चालू ठेवले, पण त्यात तेल अर्ध्यावर आणलं आणि आठवड्यातून फक्त 3 दिवस फळांचा नाश्ता केला. डायजेशन अतिशय सुधारलं. 5वी गोष्ट, गोडाचे प्रमाण हळूहळू कमी केले. मी चहा दिवसातून 4 वेळा घेत होती, त्यात 2 चमचे साखर. हेच तर पोट वाढणार होतं. त्यामुळे साखर मी हळूहळू कमी केली. 2 चमचे, त्यावरून 1 चमचा, मग पूर्णपणे बंद केली. 6वी गोष्ट, मी माझ्या मिठावरही लक्ष दिलं. जास्त मीठ म्हणजे थेट पाणी धरून ठेवणं, वॉटर रिटेन्शन. त्यामुळे दुपारच्या जेवणात मीठ थोडं कमी केलं. 7वी गोष्ट, रात्रीचे जेवण मी 8पर्यंत पूर्ण करते. आधी 10पर्यंत जेवण व्हायचं. उशिरा जेवण, पोटाची चरबी थांबून बसलेली. हा पदार्थ जास्त परिणामकारक ठरला. 8वं, रात्री भात बंद केला. मी फक्त 1 भाकरी किंवा सूप सारखं हलकं जेवण जेवते. त्यामुळे पोटावरची सूज आपोआप कमी झाली. 9वी गोष्ट, मी भरपूर पाणी पिते का, हे मी स्वतःला विचारलं. उत्तर नाही. मग मी दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा नियम चालू केला. कमी पाणी म्हणजे पोट जड, कब्ज, गॅस, सूज हे सर्व थेट पोट वाढवते. 10वी गोष्ट, मी माझी स्नॅकिंग हॅबिट सुधारली. आधी बिस्किट्स, चिप्स खात होती, आता बदाम, मूग, भाजलेले फळं एवढेच. 11वी गोष्ट, मी माझ्या गॅस्ट्रिकचा समस्येला थेट हात घातला, कारण पोट सुटण्याचं हे मुक्त कारण होतं. मी दही, जिरे, पाणी, फळ, पचन सुधारलं. 12वी गोष्ट, मी जेवताना मोबाईल हातात न घेण्याचा नियम केला. लक्ष न देता खाल्लं की आपण 30% जास्त खातो. मला हेच होत होतं. 13वी गोष्ट, रोज चालणं माझं बेस्ट फ्रेंड झालं. पहिल्या 5 दिवसात 4000 स्टेप्स कठीण वाटले, पण मी तोडले नाही. 15 दिवसात 10,000 स्टेप्स सहज झाले. 14वी गोष्ट, मी घर कामला पण हलकं फुलकं एक्सरसाइज मानून केलं. झाडणं, पुसणे, यामुळेच पोटाचं फॅट खूप जळते. 15वी गोष्ट, मी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी रात्री 2 तास आधी जेवण संपवलं. जसजसं मेटाबॉलिझम सुधारलं तसतसं पोटाची चरबी कमी होऊ लागली. 16, मी ट्रिगर्स ओळखले. तिखट आणि मसालेदार अन्न हे खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी पोट फुगलेलं वाटायचं. मग मी हे वीकमधून 2 दिवस मर्यादित केलं. 17वी गोष्ट, मी दुपारच्या जेवणात सॅलॅड अनिवार्य केलं. 2 तुकडे कुकुंबर खाल्ले तरी चालतात, असं काही खाऊन पोट हलकं ठेवलं. 18वी गोष्ट, मी जेवायला मंद गतीने सुरुवात केली. आधी खूप घाईत फास्ट खायची, त्यामुळे जास्त खाल्लं जायचं. आता ते जेवण मिनिटे घेते, पोट पटकन भरल्यासारखं वाटतं. 19वी गोष्ट, मी रात्री दूध पिणे बंद केलं. मला हे पर्सनली फुगवत होतं, मग पोट बारीक होण्याची मदत झाली. 20वी गोष्ट, मी आठवड्यातून 1 दिवस डिटॉक्स डे ठेवला. फ्रूट्स, लाईट खिचडी, एवढंच पोट जबरदस्त रिसेट झालं.
21वी गोष्ट, मी माझ्या पोटासाठी खोल श्वसन सुरू केलं. स्ट्रेस कमी झाला की पोटाची चरबी वेगाने कमी होते. हा माझा पर्सनल अनुभव आहे. 22वी गोष्ट, मी पोटावर वारंवार गरम पाण्याची बॉटल ठेवली. हे फार उपयोगी ठरलं. डायजेशन सुधारलं आणि पोट सैल दिसणं कमी झालं. 23वी गोष्ट, मी माझे हार्मोन्स स्टेडी ठेवण्यासाठी झोप सुधारली. 12 वाजेपर्यंत जागरण बंद केलं. कोर्टिसॉल कमी झाला आणि बेली फॅट देखील कमी झालं. 24वी गोष्ट, मी सर्व मिठाई फ्रीजमधून काढून डब्यामध्ये काढून ठेवली. दिसत नसेल तर खाणं कमी होतं. हा सोपा नियम. 25वी गोष्ट, मी दिवसभर सतत बसून राहणं कमी केलं. प्रत्येक 30 मिनिटांनी उठायची सवय लावली. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमुळे पोट देखील कमी झालं. 26वी गोष्ट, मी कोल्ड्रिंक्स पूर्णपणे बंद केले. हे डायरेक्ट बेली फॅट वाढवते. 27वी गोष्ट, मी बाहेरचं खाणं बंद नाही अशा कठोर गोष्टी नाही केल्या, पण आठवड्यातून एक वेळ खाल्लं म्हणून माझा डाएट टिकला. 28वी गोष्ट, मी माझ्या क्रेविंग्सला समजून घेतलं. मला 4 ते 5 मध्ये गोड काहीतरी लागतं. तिकडे मी बनाना, खजूर ठेवले. पोटावर चरबी वाढणे थांबली. 29वी गोष्ट, मी माझ्या प्लेटची साईज कमी केली. 30वी गोष्ट, मी आयर्न आणि व्हिटॅमिन डी तपासले. ते कमी होते म्हणून थकवा येत होता. शेवटी मी एकच शिकले की बदल मोठे नसतात, छोट्या सवयी मोठे परिणाम देतात. आज माझं पोट कमी झालं, पण त्याहून माझा जास्त आत्मविश्वास वाढला. तुम्ही हे करू शकता. फक्त आज एक सुरुवात करा. उद्या तुमचं शरीर तुम्हाला थँक्यू म्हणेल. व्हिडिओची माहिती आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.